चला मुलांनो, आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या या प्रकरणाअंतर्गत सराव संच 1.4 या सराव संच 1.4 मधील महत्त्वपूर्ण उदाहरणांचा अभ्यास करूया. हा घटक इयत्ता 9वीवर आधारलेला असल्यामुळे थोडासा काळजीपूर्वक अभ्यासावा लागेल. त्या दृष्टिकोनातून ज्या बाबी मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगणार आहे त्या काळजीपूर्वक ऐका. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि व्यवस्थित घटक समजावून घ्या. याचा पुढचा टप्पा, या घटकाचा पुढचा टप्पा महत्त्वपूर्ण असणार आपण इयत्ता 9वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासणार आहे. पाठीमागील तासाला जो एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याच्या माध्यमातून वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवायची याचा अभ्यास केलेला आहे. त्यावेळची आठवण मी तुम्हाला करून देतोय. वर्गमुळात 2 ज्यावेळी संख्या रेषेवर आपण दाखवतो त्यावेळी संख्या रेषेवर ज्या पद्धतीनं आडवं अंतर काटकोन त्रिकोणासाठीचं 1 1 1 घेतलं, त्याच पद्धतीनं लंब अंतर जे आहे 1 मधूनच काढलेलं तेही 1 1 1 एवढंच घेतलेलं होतं. आणि काटकोन त्रिकोण तयार जो होतो त्याच्या माध्यमातून 1चा वर्ग 1 1चा वर्ग 1 1 अधिक 1 बरोबर किती 2 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यानंतर जो रेषाखंड आपल्याला मिळालेला होता त्याच्यावरती कंस मारून वर्गमुळात 2 ही संख्या आपण मिळवलेली होती. आज आपण सराव संच 1.4 मधील पहिला प्रश्न जो आहे ती एक कृती आहे, ती कृती काळजीपूर्वक समजावून घेऊया. बघा, कृती आपल्याला दिलेली होती सराव संच 1.4 मधली वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य प्रकारे भरून कृती पूर्ण करा. बघा, मग या प्रश्नामध्ये आपल्याला तयार दिलेलं आहे, उत्तर तयार दिलेलं आहे. फक्त काळजीपूर्वक आपल्याला त्या चौकटी भरायच्या आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये हा प्रश्न सराव संच म्हणून 5 नंबरवरती दिलेला आहे. आपल्याला 6व्या पानावरती ती कृती पूर्ण करायची आहे की जिथं उजव्या बाजूला आकृती दिलेली आहे. बघा, आपल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा जी इमेज दिसते त्याच्यामध्ये खालच्या बाजूला डायग्रॅम दिलेली आहे. त्या आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि कृती सोडवूया. चला मग कृती पूर्ण करूया. संख्या रेषेवर Q हा बिंदू टिंबटिंब ही संख्या दर्शवतो. बघा, आकृतीमध्ये खालच्या बाजूला जी आकृती दिली आहे त्या आकृतीमध्ये Q बिंदू शोधूया. संख्या रेषेवरचा Q हा बिंदू जो आहे तो बिंदू कोणती संख्या दाखवतोय बघा बरं. खालच्या बाजूला Qच्या खालच्या बाजूला Qशी निगडीत असणारी संख्या कोणती आहे तर ती मुलांना आहे वर्गमुळात 2. म्हणून पहिली जीच रिकामी जागा आहे त्या कृतीतली त्या ठिकाणी कोणती संख्या भरली जाईल वर्गमुळात 2. ठीक आहे, आपण पुढे वाचूया. Q बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे. Q बिंदूपाशी एक लंब रेषा काढलेली आहे. बघा, आकृतीमध्ये दिसते. त्या संख्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R घ्या. जो लंब काढला आहे आपण Q मधून त्याच्यावरती किती एकक अंतर घेतलेलं आहे 1 एकक एवढं अंतर घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवा, पुढे त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे. पुढे वाचूया. QR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळतो. बघा, आकृतीत उजव्या बाजूला दाखवलेला आहे काटकोन त्रिकोण ORQ आपल्याला मिळतो. लेंथ OQ बरोबर, बघा OQ लांबी किती होईल. रेषाखंड OQ पिवळा गोल ज्या ठिकाणी दिसतोय, बाण दिसतोय तिथपासून ओचा अंतर म्हणजे OQ अंतर होईल. 0 पासून वर्गमुळात 2 एवढं अंतर होईल. म्हणून OQ अंतर, लेंथ OQ किती आहे वर्गमुळात 2. आणि उभा अंतर लेंथ QR हे उभा अंतर किती होईल मुलांनो 1 1 1 होईल. आता मग खालच्या बाजूला जर काटकोन त्रिकोण आहे तर काटकोन त्रिकोण म्हणलं की कोणत्या प्रमेयाची आपल्याला आठवण झाली पाहिजे, कोणत्या सिद्धांताची आठवण झाली पाहिजे. काटकोन त्रिकोण म्हणलं की पायथागोरसचा सिद्धांत. मग पायथागोरस सिद्धांताची काटकोन त्रिकोणातली पायरी आपल्याला लिहिता येते. कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. चला मग पहिली चौकट, त्या चौकटीच्या ठिकाणी आपल्याला राशी भरायची आहे. बघा, QRचा वर्ग बरोबर OQचा वर्ग. आता OQचा वर्ग म्हटल्यानंतर तिथं OQची किंमत किती आहे आकृतीमध्ये. OQ या रेषाखंडाची किंमत वर लिहून ठेवलेली आहे
तीच आपल्याला खालच्या चौकटीमध्ये भरता येईल किंवा आकृतीवरून सुद्धा भरता येते. OQच्या ठिकाणी वर्गमुळात 2 ही किंमत भरली जाईल. OQच्या ठिकाणी वर्गमुळात 2. आता पुढं अधिक QR वर्ग. QR बघा बरं आकृतीमध्ये किती आहे किंवा वर आपण लिहून ठेवलेला आहे. लेंथ QR किती आहे? 1 एकक. म्हणून अधिक पुढची चौकट किती भरली जाईल? 1चा वर्ग. ठीक आहे. वर्गमुळात 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग. आता त्याच्या खालच्या बाजूची पायरी जी आहे शेवटची त्याच्यामध्ये बरोबर पहिल्या चौकटीत मुलांना काय होईल? वर्गमुळात 2चा वर्ग आहे. मग आता वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजे अगोदरच वर्गमूळ आहे आणि त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. वर्गमूळ आणि वर्ग परस्परांचे शत्रू एकमेकांना कॅन्सल होतील आणि म्हणून वर्गमुळात 2चा वर्ग किती भरला जाईल खालच्या चौकटीत? ती किंमत किती भरली जाईल? 2. वर्गमूळ चिन्ह निघून जातं का? तर त्याचा वर्ग झालाय. वर्ग वर्गमुळाच्या विरुद्ध असतं आणि मग वर्गमुळात 2चा वर्ग किती येईल? केवळ 2. म्हणून पुढची चौकट काय भरली गेली? 2 अधिक 1चा वर्ग किती असतो? 1. शेवटची पायरी सगळ्यांना लक्षात आली का बघा त्या चौकटी भरलेल्या? त्याच्या पुढे जाऊया आपण. 2 अधिक 1 बरोबर किती होईल? 3. ठीक आहे. आता मग ही किंमत जी आलेली आहे 3 जी किंमत आली ती कुणाची आहे? OR वर्गाची आहे. OR वर्गाची किंमत 3 असेल तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन आपल्याला ORची किंमत भेटेल. मग OR वर्ग बरोबर जर 3 तर OR बरोबर 3चं वर्गमूळ. मग 3चं वर्गमूळ काही निघत नाही. ती एक अपरिमेय संख्या आहे आणि म्हणून 3चं वर्गमूळ आपल्याला अपरिमेय रूपात भागाकार पद्धतीनं शोधावं लागतं की जे कसं असतं? अखंड अनावर्ती. म्हणून 3चं वर्गमूळ म्हणजेच ORची किंमत आपल्याला कशी लिहिता येईल? 3चे वर्गमूळ म्हणजेच वर्गमुळात 3. या पद्धतीनं आपल्याला त्याचं लेखन करता येते. वर्गमुळात 3 लेंथ OR बरोबर किती आला? वर्गमुळात 3. OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेला काय करतो? छेदतो. त्या बिंदूला C हे नाव द्या. आकृतीमध्ये बघा OR हा जो कर्ण आहे काटकोन त्रिकोणाचा तेवढा अंतर कंपासामध्ये घ्यायचा आहे तुम्ही आणि हा कंस जर फिरवला तर तो कंस खाली जाऊन कोणाला छेदतो? आडव्या असलेल्या संख्या रेषेला छेदतो आणि त्या छेदनबिंदूला तुम्ही नाव द्या. आपल्या मनाचं द्या किंवा या आकृतीमध्ये कोणतं नाव दिले? C नाव दिलंय. ज्या ठिकाणी छेदतो त्या ठिकाणचा बिंदू कोणता असेल? वर्गमुळात 3. का बरं वर्गमुळात 3? तर जर OR हा रेषाखंड वर्गमुळात 3 लांबीचा असेल तर OC हा रेषाखंड सुद्धा वर्गमुळात 3 या लांबीचा असणार. म्हणून C या ठिकाणी सापडलेली संख्या कोणती असते? संख्या रेषेवरची वर्गमुळात 3. या पद्धतीनं पहिली कृती आपण पूर्ण केलेली आहे. याच पद्धतीनं आणखीन एक उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण आणखीन मी सोडवून दाखवतो तुम्हाला. मात्र तिसरं उदाहरण आपण स्वतःच्या प्रयत्नानं सोडवायचं आहे. बघा दुसरा प्रश्न या सराव संचातला 1.4 मधला. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा. वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची असेल तर पहिल्यांदा पट्टीच्या साहाय्यानं आपल्या वहीमध्ये एक रेषा काढून घ्या. ही रेषा काढून घेतल्यानंतर रेषेवरती कोणत्याही ठिकाणी साधारण मध्याच्या किंवा डावीकडच्या बाजूला 0 ही संख्या घ्या. त्याला नाव O द्या. त्याच्यानंतर 1-1 सेंटीमीटरच्या खुणा करा. बरोबर पट्टीच्या साहाय्यानं O पासून A 1 सेंटीमीटर, A पासून B 1 सेंटीमीटर, B पासून C 1 सेंटीमीटर या पद्धतीनं 0, 1, 2, 3 या पद्धतीनं अंक संख्या रेषेवर घ्या. शक्य झाल्यास आपल्याला O आणि A मधला अंतर 2 सेंटीमीटर, A आणि B मधलं अंतर 2 सेंटीमीटर, B आणि C मधलं अंतर 2 सेंटीमीटर या पद्धतीनं 2-2 सेंटीमीटर सुद्धा अंतर घेता येऊ शकतं की जेणेकरून आपली आकृती सुस्पष्ट आणि व्यवस्थित होईल. ठीक आहे. चला तर मग वर्गमुळात 2 ही संख्या दाखवण्यासाठी आपण खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे संख्या रेषा काढून घेतली. संख्या रेषेवर B असा बिंदू घ्या की OB बरोबर 2 एकक. आता पाठीमागचे घटक आपण जर बघितले वर्गमुळात 2 संख्या रेषेवर दाखवणे, वर्गमुळात 3 कृतीमध्ये आपण संख्या रेषेवर दाखवली आहे. त्याच्यामध्ये आडवा अंतर मुलांनो वर्गमुळात 2 साठी 1 एकक घेतलं. वर्गमुळात 3 साठी वर्गमुळात 2 एवढं अंतर आडवं घेतलं. आता वर्गमुळात 5 दाखवायसाठी आडवा अंतर किती घ्यायला लागेल? 2 एकक एवढं घेतलं. का बरं घेतलं? तर उभा अंतर नेहमी आपण 1 एककच दाखवतो. मग आडवा अंतर जर 2 आणि उभा अंतर 1
तर त्यांच्या वर्गाची किंमत 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 4 आणि 1 5, आणि त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला वर्गमुळात 2 हा रेषाखंड त्या काटकोन त्रिकोणाकृतीचा भेटणार आहे. आणि म्हणून वर्गमुळात 5 ही संख्या रेषा आडवी अंतर किती घ्यायची, अपरिमेय संख्या वर्गमुळात रूपातल्या दाखवण्यासाठी आडवी अंतर संख्या रेषेवर किती घ्यायची हे ठरणं महत्त्वाचं आहे, हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. उभी अंतर नेहमी आपण लंब अंतर जी घेतोय ती एक एककच प्रत्येक वेळी घेतोय, मात्र आडवे अंतर किती घ्यायचं हे आपण पहिल्यांदा ठरवायचं. या वर्गमुळात 5 संख्या रेषेवर दाखवायसाठी आडवा अंतर जे घेतलेलं आहे OB ते किती घेतलेलं आहे, 2 एकक एवढे घेतलेलं आहे. बिंदू B मधून संख्या रेषेला लंब असणारी P रेषा काढा. P रेषा काढा. बघा रेषा P काढलेली आहे. गुन्ह्याच्या साह्यानं गुन्ह्या जो असतो कंपासामधला आपला तो गुन्ह्या पद्धतशीरपणे ठेवून संख्या रेषेवर आडवा पण जुळला पाहिजे, बरोबर 2ला पण तंतोतंत उभा जुळला पाहिजे, आणि उजव्या बाजूनं सिस पेन्सिलच्या साह्यानं तो बऱ्याच उंचीचा लंब काढा. ठीक आहे. P ही रेषा काढा. रेषा P वर बिंदू C असा घ्या की, आता हे हा जो लंब काढलाय आपण त्या लंबावरती BC अंतर तुम्ही किती घेणार आहे, 1 एकक घेणार. नेहमी लक्षात ठेवा, अपरिमेय संख्या रेषेवर दाखवताना उभी जी अंतर आहेत लंब वरच्या दिशेने दाखवलेली ती नेहमी 1 एकक एवढीच घ्यायची आहेत. त्यामुळं BC रेषाखंड किती लांबीचा घ्यायचा आहे, 1 एकक एवढ्या, 1 सेंटीमीटर किंवा 1 एकक एवढ्या लांबीचा तो घ्यायचा आहे. त्याच्यानंतर OC जोडून घेतला. आता OC जर जोडून घेतला तर तयार झालेली आकृती निश्चितपणे कशाची असेल, काटकोन त्रिकोणाकृती. त्रिकोण OBC या काटकोन त्रिकोणात आता आपल्याला कोणता सिद्धांत वापरता येईल, पायथागोरसचा सिद्धांत. पायथागोरस प्रमेयानुसार OCचं कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण कोणता आहे, OC, त्याचा वर्ग बरोबर पहिली बाजू कोणती, OBचा वर्ग, दुसरी बाजू कोणती, BCचा वर्ग. या पद्धतीने पायथागोरस प्रमेयाची पायरी लिहा. त्यात आता किमती भरूया. बघा बरं किमती कशा भरता येतील आपल्याला. OB म्हणजे OBची लांबी किती आहे, 2 एकक म्हणून 2चा वर्ग, अधिक BCची लांबी किती आहे, उभा अंतर 1 एकक म्हणून तिथं किती भरायचं आहे, 1, 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग. ही पायरी आपल्याला या पद्धतीने लिहिता येते. आता पुढं प्रक्रिया पुढची सगळी करता येते. 2चा वर्ग 4, 1चा वर्ग 1, 4 आणि 1 5. ठीक आहे. इथंपर्यंत लक्षात आलं का. बघा OCचा वर्ग बरोबर किती आला, 5. OCचा वर्ग जर 5 तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढल्यावर OCच्या वर्गाच्या संबंधानं आणि OCचा वर्ग बरोबर किती आहे, 5. दोन्ही बाजूचं आपण वर्गमूळ जर घेतलं तर OC बरोबर 5चे वर्गमूळ. आता 5चे वर्गमूळ ह्याला काय थेट किंमत नाही, मात्र ती संख्या वर्गमूळ चिन्हाखाली लिहून आपण त्या ठिकाणी ती वर्गमूळाची प्रक्रिया थांबवतो. म्हणून OCचा वर्ग बरोबर 5 तर OC बरोबर किती, वर्गमुळात 5. आता OC एवढे अंतर, OC वर्गमुळात 5 आला. बघा ज्या ठिकाणी पिवळा गोल टिंब दाखवलेला आहे, बाण दाखवलेला आहे, त्या OC रेषाखंडाची किंमत किती आली आहे, वर्गमुळात 5. तुम्ही काय करायचं आहे, आता OC एवढं अंतर कंपासात घ्यायचं आहे आणि कंपासात घेऊन OC एवढं O वरती कंपासाचं लोखंडी टोक, सिस पेन्सिलचं टोक आपल्या कंपासच्या C वरती ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे, सरळ कंपास फिरवायचा खालच्या बाजूला वर्तुळ काढल्यासारखं. जर ते जर कंस आपण काढला तर तो कंस जिथं छेदतो संख्या रेषेला त्याला नाव काय द्यायचं आहे, D नाव द्यायचं आहे. आता D नाव पिवळा गोल ज्या ठिकाणी दाखवला आहे बाण तिथं D नाव द्यायचं आहे, ज्या ठिकाणी तुमचा कंस छेदतोय तिथं. आणि D नाव देऊन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, जर OC अंतर वर्गमुळात 5 आहे तर OD अंतर वर्गमुळात 5च असणार. येते का लक्षात. बघा कारण OC अंतर घेऊन तुम्ही कंस पुढं सरकवलाय आणि तो संख्या रेषेला जाऊन छेदलाय, ह्याचा अर्थ जर OC बरोबर वर्गमुळात 5 आहे तर OD बरोबर सुद्धा वर्गमुळात 5 असणार आहे. म्हणजे संख्या रेषेवर D पाशी कोणती संख्या असणार मुलांनो, वर्गमुळात 5 ही संख्या आपल्याला सापडणार आहे. ठीक आहे. D या ठिकाणी वर्गमुळात 5 ही संख्या या ठिकाणी दाखवलेली आहे. संख्या रेषेवर D हा बिंदू वर्गमुळात 5 ही संख्या दर्शवतो. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर दाखवणे ही संकल्पना समजली असेल, हे उदाहरण आपल्याला समजलं असेल. बघा सराव संच 1.4 मधील कृती पहिला प्रश्न जो आहे तो कृतीचा आहे, तो आपण समजावून घेतला. दुसरा प्रश्न आहे
तो वर्गमुळात 5 ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्याचा आहे. हा घटक आपल्याला निश्चितपणे समजला असेल. याच घटकाच्या आधारे तुम्ही आता शेवटचं काम या प्रकरणातलं तिसरा प्रश्न सराव संच 1.4 मधील तिसरा प्रश्न मी वाचतोय, तो तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. बघा, सराव संच 1.4 मधील तिसरा प्रश्न आहे. संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.